2020 मध्ये मध्य प्रदेश बोर्डाच्या 12वीच्या परीक्षेत अव्वल आलेल्या एका 22 वर्षीय महिलेने रविवारी 18 ऑगस्टच्या रात्री उशिरा रिवा जिल्ह्यातील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. पीडित खुशी सिंग ही शेतकरी रमेश सिंग परिहार यांची मुलगी होती आणि ती भोपाळपासून 620 किलोमीटर अंतरावर उत्तर प्रदेश सीमेजवळ असलेल्या चुनारी गावात राहत होती. ती तिच्या गावाजवळच्या सरकारी ट्वेंथर कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात होती. सोमवारी सकाळी म्हणजेच 19 ऑगस्टच्या दिवशी सकाळी खुशीच्या कुटुंबियांना तिचा मृतदेह सापडला. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही आणि तिने हे टोकाचे पाऊल का उचलले हे कुटुंबियांना सांगता आले नाही. टी.आय. पवन शुक्ला यांनी सांगितले की ती गेल्या 15 दिवसांपासून अस्वस्थ दिसत होती, परंतु याचे कारण अद्याप कळले नाही. सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय ट्वेंथर खुशीच्या माजी विद्यार्थिनीने तिच्या 12वीच्या बोर्डात मानविकीमध्ये 500 पैकी 486 म्हणजे 97.2% गुण मिळवले होते. तिला राज्य आणि अनेक सामाजिक संस्थांनी सन्मानित केले आणि एक प्रेरणा स्तोत्र म्हणून पाहिले. त्यावेळी खुशीने तिला शिक्षिका व्हायचे असल्याचे सांगितले होते. तिच्या निधनाने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिच्या मृत्यूचा तपास सुरू आहे.